फक्त नाडीला बोट लावून कसं कळतं, की समोरच्याची प्रकृती काय किंवा त्याच्या शरीरात आत्ता काय सुरू आहे? याच्यामध्ये जेव्हा बोटांनी आपण स्पर्श करतो नाडीला, तेव्हा नाडीची जी काही स्पंदनं आहेत, ती आपण जाणून घेतो, वैद्य जाणून घेत असतो. याच्यामध्ये ग्रंथामध्ये जो काही उल्लेख आहे, की जेव्हा वातप्राधान्य असतं, तेव्हा त्याची सर्पगती असते. पित्त असेल तेव्हा त्याची मंडूक गती असते आणि कफ असेल तेव्हा हंसगती असते. तुम्ही बघता, की मंडूक म्हणजे बेडूक कसं पटपट उड्या मारत जातो, तसं हं. ठोके तुम्हाला जाणवतात किंवा हंस म्हणजे थोडं सावकाश हालचाल करणारा प्राणी आहे. तसं तुम्हाला त्या गतीमध्ये बदल दिसून येतात. खरं तर आणि या ठिकाणी नाडी परीक्षेनुसार निदान करत असताना शरीर क्रियेचा आणि शरीर रचनेचा पूर्ण अभ्यासही तितकंच गरजेचा असतो. कारण याच्या ठिकाणी वात, पित्त, कफ या त्रयदोषांच्या बाबतीमध्ये त्याचे काही उपप्रकार सांगितलेले आहेत आणि त्याच्या अनुषंगाने जर काही स्पंदनं तुम्हाला नाडीमध्ये जाणवत असतील, तर त्यातून एक युनिक निदान करायला खरं तर फार सोपं पडतं.